वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या. खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी. अमरावती जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम असून त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः अंजनगाव, सुर्जी, अचलपूर, दर्यापूर, चांदूर बाजार आदी तालुक्यातील केळी, संत्रा, निंबू, कांद्यांच्या पिकांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची लेखी मागणी केली आहे. खासदार बळवंत वानखडे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले की हवामानातील अचानक बदल आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे. केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून संत्रा, लिंबू, कांद्याची पिकंही मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. अनेक शेतकरी कर्जावर अवलंबून असल्याने अशा वेळी त्यांना आर्थिक भरपाई मिळणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदतीसाठी पावले उचलावीत असा आग्रही मागणी त्यांनी केली आहे. याच्यासोबतच त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून तलाट्यांमार्फत प्रत्येक गावात तात्काळ पाहणी करून नुकसानीचा अहवाल तयार करण्यास आणि सरकारकडे भरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. शेतकरी हा अतिशय संकटात आहे. आता पेरणीचा वेळ आहे. कर्ज माफीचं तो वाट पाहत होता आणि अशात कर्जमाफी झाली नाही. कर्जमाफी झाली तर नाहीच नाही, पण नेहमी जे काही संकट येतात, आसमानी संकट, मग वादळी पाऊस असेल किंवा इतर काही हे असेल, तर या संकटात तो सापडला गेलेला आहे. त्याचं कर्ज पहिल्यांदा फेडलं गेलं नाही, नंतर आता कर्ज पुन्हा भेटत नाही, अशा परिस्थितीत तो सापडलेला आहे. सरकारनं कर्ज माफीची घोषणा केली होती, परंतु कर्जमाफी केली नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पहिलं कर्ज तर भरला गेलंच नाही त्यांचं, आणि पुन्हा आता कर्ज भेटत नाही. पेरणीची वेळ आली, पेरणीसाठी पैसा किंवा अजून आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी जो पैसा लावायचा असते तो पैसा आता त्याच्याजवळ नाही. म्हणून ह्या फार मोठ्या संकटात तो सापडलेला आहे. त्याचा विमा असेल, त्याचं नुकसान भरपाई असेल, ह्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी सुद्धा अजून भेटलेल्या नाही. म्हणून शेतकरी हा आत्महत्येकडे वळत आहे. आत्महत्या करणं काही हा एकमेव उपाय नाही, परंतु शेतकऱ्यांचा धीर खचत आहे. तो धीर खचत असल्यामुळे तो दिवसेंदिवस आत्महत्येकडे वळत आहे.